नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर नगर परिषद भरती 2026 याच्यामधलं एक महत्त्वाचा अपडेट आलेला असणार आहे। मग यामध्ये परीक्षा कोण घेणार आहे, कोणत्या पदांचा समावेश असणार आहे, पात्रता आणि सिलेबस याबाबतची संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचे जे काही असणार परीक्षा कोण घेणार आणि कोणत्या पदांचा समावेश असणार आहे हे यामधून काय करणार आहे तर आपण स्पेसिफिकली पाहणार आहोत। तर चला मग बघा काय सांगितलं आता नगर परिषद पदभरती 2026। तर या ठिकाणी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती नगर परिषद भरती याच्याविषयीची एक सेपरेट बॅच आपण सुरू करतोय। यामध्ये ही जी काही बॅच असणार ही एमपीसी पॅटर्न वरती असणार आहे। ही ऑनलाईन पद्धतीची एक बॅच सांगितली जाते, ज्याच्यामध्ये आपण वीकली काय करतो, शेवटचे जे काही 2 ते 3 दिवस असणार आहे या ठिकाणी जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण पाहतो। त्याचबरोबर सर्व विषयांचे लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामधील लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होणार आहे। त्याचबरोबर टेस्ट सिरीज असेल, ई बुक्स असेल, नोट्स इत्यादी या ठिकाणी आपण काय करतो तर देतो। त्याचबरोबर जे काय असणारी लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर्स असणार आहेत हे या ठिकाणी आपण काय करू शकतो तर डाउनलोड करू शकतो। लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकतो। ई बुक्स द्वारे नोट्स या ठिकाणी सर्क्युलेट केले जातात। तसंच टेक्निकल आणि नॉन टेक्निकल जर का सिलेबस असेल तर त्या ठिकाणी टेक्निकल वरती आपण अधिक भर देतो आणि टेक्निकल वरती जे काय असणारी क्वेश्चन सिरीज असणार ती सुद्धा आपण या ठिकाणी संश्लेषणात्मक पद्धतीने पाहत असतो। याच शिवाय तज्ञ आणि अनुभवी असा शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी असणार आहे, जो वेळच्या वेळी तुम्हाला मार्गदर्शन करतो। तर तुम्हाला जी काही बॅच असणार आहे नगर परिषद भरती मध्ये जर का इंटरेस्ट असेल आणि जर का तुम्हाला या बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर ही जी काही बॅच असणार आहे ही बॅच जॉईनिंग करून घ्या। बघा यामध्ये कसं जातं बघा तर नगर परिषद प्रशासन संचालनालय याच्यामध्ये प्रामुख्याने 25/4/2026 यामध्ये असणाऱ्या रिक्त स्थितीमध्ये काय करण्यात आले तर माहिती मागवण्यात आली। तर ही नगर परिषदेमार्फत जाहीर करण्यात आलेला परिपत्रक असणार आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या बॅचेस वेगवेगळे काय असणार बघा तर पद असणार, ज्याच्यामध्ये बघा लेखापाल व लेखा परीक्षक असेल, कार्यानिधारण व प्रशासकीय सेवा असेल, स्वच्छता निरीक्षक आणि स्थापत्य अभियंता असणार आहे। बघा या ठिकाणी संवर्गाची म्हणजे पोस्टचे नाव दिसतं का बघा। ओके, स्थापत्य अभियंता असेल, विद्युत अभियंती असेल, संगणक अभियंता असेल, पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता असेल, लेखापाल व लेखा परीक्षक असेल, कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी असेल, अग्निशामक असेल आणि स्वच्छता निरीक्षक अशी ही काय असणार तर पदे असणार आहेत। ओके, यामध्ये आपल्याला जे काय असणार महत्वाचं पद असणार हे पद कोणतं सांगितलं जातं बा तर जे काय असणार स्वच्छता निरीक्षक असणार हे महत्वाचं असणार आहेत। एकूण मंजूर पदे जी काय असणार आहेत ही 637 असणार आहेत। यापैकी कार्यरत पद 334 असणार आहेत आणि एकूण रिक्त पद ही किती असणार 303 पद असणार आहेत। ओके, बघा महाराष्ट्र नगर परिषद भरती 2026 यामध्ये रिक्त पदे जवळपास 3000 काय असणार बघा तर प्लस 3100 पदांच्या पेक्षा अधिक जागांसाठी गट क आणि गट ड यामध्ये जाहिरात येण्याची शक्यता वर्तवली जाते। यामध्ये बघा अभियांत्रिकी, स्थापत्य असेल, लेखापाल, कर निर्धारक, प्रशासकीय सेवा, स्वच्छता निरीक्षक पदभरती असेल, त्याचबरोबर बघा विद्युत अभियंता असेल, स्थापत्य अभियंता, संगणक अभियंता, पाणी पुरवठा व मलनिस्सारण, स्वच्छता अभियंता, लेखापाल, लेखा परीक्षक, कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी आणि अग्निशामक सेवा याच्याशी रिलेटेड काय असणार तर भरपूर पदांचा समावेश असणार आहे। जवळपास 3000 प्लस पद असणार आहेत। काही कंत्राटी असणार आणि काही डायरेक्ट एमपीसी आधारित असणार आहेत किंवा एमपीसी बेस्ड सरळ सेवेद्वारे भरली जाणार आहेत। यामध्ये परीक्षेची जी काही पद्धत असणार ही पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे। ओके, बहुपर्यायी असणार आहे। आणि आता सगळ्यात महत्वाचा अपडेट म्हणजे नगर परिषद ही राज्यस्तरीय असणार आहे, जे एमपीएससी मार्फत काय घेतली जाणार आहे तर होणार आहे। नगर परिषदेच्या ज्या काही देण्यात आलेल्या पद असणार आहेत ज्याच्यामध्ये स्थापत्य अभियंता असेल, लेखापाल, कर निर्धारक, प्रशासकीय सेवा ओके आणि स्वच्छता निरीक्षक या पदांची जी काय असणारी परीक्षा असणार ही परीक्षा कोण घेणार आहे आता एमपीसी, आयबीपीएस किंवा टीसीएस द्वारे घेतली जाणार नाही।
यामध्ये नगर परिषद राज्यस्तरीय जे एमपीसी कडे गेले आहे त्यातील रिक्त पदांची माहिती, ज्याच्यामध्ये स्थापत्य अभियंता किती असणार बघा 476 असणार आहेत, विद्युत अभियंता 50 असणार आहेत, संगणक अभियंता 63 असणार आहेत, पाणी पुरवठा अभियंता 92 असणार आहेत, लेखापाल व लेखापरीक्षक 177, त्याच्याबरोबर करनेर धरण जे काय असणार आहे यामध्ये प्रशासकीय अधिकारी 786, ओके, आणि 413 अग्निशामक सेवा असणार, स्वच्छता निरीक्षक 303, असे एकूण मिळून 2357 पदांचा समावेश असणार आहे. तर उर्वरित जी काही पदं असणार ही उर्वरित पदं ही कंत्राटी स्वरूपाची असणार आहेत. आपल्याला जर काही माहिती आवडली असेल, नगर परिषदेचा अपडेट जे काय असणार हे तुम्ही चेक करणार असाल तर जे काही नगर परिषद भरती 2026 असणार आहे या ठिकाणचे असणारे सांकेतिक जे काय असणार वेबसाईट असणार आहे या सांकेतिक वेबसाईट वरती जाऊन तुम्ही याबाबतची माहिती पाहू शकता. जर का तुम्हाला हे सोडून इतर कोणतेही कोर्सेस जॉईनिंग करायचे असतील तर आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला तुम्ही हे काय करू शकताय, जॉईनिंग करू शकताय, ज्याच्यामध्ये LSO बॅच, FDA, TET टेट, जलसंपदा, औषध निर्माता, नगर परिषद, आरोग्य सेवक, आदिवासी, तलाठी, TET टेट असेल, पशुसंवर्धन, अंगणवाडी सुपरवायझर, याच्यामध्ये अंतर्गत आणि सरळ सेवा, स्वच्छता निरीक्षक, बहुउद्देशीय कर्मचारी, आरोग्य कर्मचारी म्हणजे काय असणार MPW असेल, SI असेल, ANM, GNM स्टाफ नर्स, महिला बाल विकास, CDPO असेल, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन आणि आरोग्य सेवक आणि सेविका, ह्या सर्व पदांच्या बाबतची जी काय असणारे बॅचेस असणार आहेत ह्या बॅचेस लवकरात लवकर आपण काय करतोय तर नवीन धर्तीवरती आधारित असणार आहेत. म्हणजेच काहींचा सिलेबस हा नवीन GR नुसार MPC कडे देण्यात आले, तर काही जी काय असणार पोस्ट असणार ते IBPS किंवा TCS कडे सपोर्ट करण्यात आले असतील. तर त्या लेवल नुसार नवीन GR नुसार काय करण्यात आले आहेत या पोस्ट नुसार आपण नवीन बॅचेस काय करतोय तर सुरू करतोय. ओके, काही बॅचेस 5 जूनला चालू झाले तर काही बॅचेस ह्या 12 जून पासून चालू करण्यात आलेले आहेत. ओके, जर का तुम्हाला इंटरेस्ट असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा. त्याचबरोबर तुम्हाला जर काही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच अपडेट माहिती घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.